दादरच्या कबूतरखान्याजवळ सध्या मोठा राडा सुरू आहे आणि कबूतरखाना हटवण्यास जैन समाजानं विरोध केलेला आहे। पोलिसांकडून आंदोलकांची त्यामुळे आता धरपकड सुरू आहे आणि कबूतरखान्याजवळ मोठा पोलिसांचा बंदोबस्त सध्या तैनात करण्यात आला आहे। दादरमध्ये सध्या कबूतरखान्यांचा मुद्दा चांगलाच पेटलेला आहे। यासाठी जैन समाज सध्या आक्रमक आहे। इथून कबूतरखाना हटवू नये यासाठी जैन समाज आक्रमक झाले आणि मोठ्या संख्येने महिला सुद्धा या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत। हा कबूतरखाना या ठिकाणून हटवू नका, जो सध्या झाकून ठेवलेला हा कबूतरखाना आहे तो पुन्हा एकदा सुरू करण्यासाठी जैन समाजाचा हा प्रयत्न सुरू आहे। कबूतरखाना हटवण्यासाठी जैन समाजानं सध्या विरोध केलेला आहे। इथली ताडपदरी आता हटवली गेली आहे, त्यामुळे कबूतरांना पुन्हा या ठिकाणी अन्नदाणा पाणी मिळेल असं एकंदरीत चित्र दिसते। पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड सुद्धा सुरू झालेली आहे। तर कबूतरखान्याजवळ मोठा पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे आणि आमच्या प्रतिनिधी सीमा आढे आपल्याबरोबर सध्या जोडल्या गेलेल्या आहेत। सीमाकडून आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। सीमा, काय नेमकं सध्या दादरमध्ये सुरू आहे? अनुपमा, आपल्याला माहिती आहे मुंबईतील दादर येथील जो कबूतरखाना आहे तो कुठेतरी बंद करण्यात यावा अशी स्थानिकांची मागणी होती। मात्र काही वर्गाचं काही स्थानिकांचं असं म्हणणं होतं की कबूतरखाना हा बंद नाही ठेवला पाहिजे। मात्र आरोग्याचा विषय समोर ठेवून ऐरणीवरती आलेला होता, त्यामुळे महानगरपालिकेनं या कबूतरखान्यावरती कारवाई केलेली होती आणि या कबूतरखान्यामध्ये येऊन पक्षीप्रेमी त्यांना खाद्यपदार्थ टाकू नये यासाठी ताडपत्री खरं तर गेल्या 3 दिवसांपूर्वी लावण्यात आलेली होती। आता ती ताडपत्री काही स्थानिकांकडनं काढण्यात आलेली आहे आणि कुठेतरी या ठिकाणीच कबूतरखाना हा सुरू राहायला पाहिजे अशी त्यांची भूमिका आहे। आंदोलन खरं तर 2 दिवसांपासून मुंबईमध्ये सुरू होतं आणि आता स्थानिकांनी आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत आहे। तिथे खरं तर गेल्या 3 दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता, कारण पक्षीप्रेमी त्या ठिकाणी येऊन आंदोलन करत होते आणि त्या ठिकाणी कबूतर हे कुठेही जाऊ नये याची काळजी त्यांच्याकडनं घेण्यात आलेली होती। आज सकाळी 10 वाजता त्यांचं आंदोलन त्या ठिकाणी आयोजित होतं, मात्र पोलिसांचा फौजफाटा बघता तो आंदोलन रद्द करण्यात आलेला होता। मात्र आता स्थानिकांनी अचानकपणे येऊन त्या ठिकाणी ताडपत्री काढत असल्याचं सध्या आपल्याला या दृश्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे। स्थानिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। खरं तर त्यांची मागणी अशी होती की जोपर्यंत पर्यायी व्यवस्था कबुतरांसाठी होत नाही तोपर्यंत तरी या ठिकाणी कबूतरखाना हा सुरूच राहिला पाहिजे अशी त्यांची भूमिका होती। मात्र मुंबई महानगरपालिकेकडनं सक्त अशी कारवाई करण्यात आल्यानंतर स्थानिकांनी 2 दिवस प्रशासनासोबत संवाद साधला। महानगरपालिकेकडे खरं तर पत्राद्वारे मागणी सुद्धा मंगलप्रभात लोढा यांनी केलेली होती, मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी। मात्र कुठेतरी ती ताडपत्री हटवली जात नव्हती आणि दिवसेंदिवस काही स्थानिकांच्या भावना या त्या ठिकाणी दुखावल्या जात होत्या असं त्यांच्याकडनं वारंवार सांगण्यात येत होतं। आता ही आक्रमक भूमिका घेतल्यामुळे आता पोलिसांकडनं नक्की काय कारवाई केली जाते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। न्यायालयाच्या आदेशानुसारच महानगरपालिकेकडनं खरं तर अनुपमा कारवाई केली जात होती। न्यायालयाने आदेश दिले होते की कोणीही त्या ठिकाणी येऊन कबूतरखान्यामध्ये येऊन पक्षीप्रेमी जे आहेत खाद्यपदार्थ टाकणार नाही आणि जर कोणी खाद्यपदार्थ टाकत असेल तर त्यांना 500 रुपयांचा दंड आकारण्यात यावा। अगदी तशीच कारवाई पालिकेकडनं राबवण्यात येत होती। त्या कारवाईला काही स्थानिकांनी विरोध केलेला होता आणि ही प्रथा परंपरा आणि कुठेतरी तो कबूतरखाना जो आहे तो सुरूच ठेवला पाहिजे अशी भूमिका त्यांची होती। आता मात्र हे जे प्रकरण आहे ते वेगळ्या वळणावरती गेल्याचं पाहायला मिळत आहे। पालिकेकडनं जी कारवाई करण्यात आलेली होती त्या कारवाईला विरोध करत ताडपत्री आता काढली जाते, त्यामुळे आता या स्थानिकांवरती काय नक्की कारवाई केली जाते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अगदी सीमा, अशा संपर्कात राहा।